अय तर नमस्कार पब्लिक. इथे एवढी गाड्यांची गर्दी काबर झाली माहिती का? थांबा ते पण सांगतो, पण त्या आधी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा. तर आज झालं असं मित्रांनो, आपली धूम काय आज घरी नव्हती, त्यामुळे किटली घेऊन रस्ते येऊन उभं राहिलो होतो, बसलो होतो वैभवची वाट बघत. वैभवचीच वाट बघत होतो मित्रांनो. तेवढ्यात तो आला. आज मस्तपैकी व्हाईट शर्ट दाढी कटिंग करून आला होता, एकदम मस्त टाकाटक. तो आल्या काय म्हणतो माहिती मित्रांनो, मला पोरी बघत असेल तेव्हा दाढी करायला आणि टाकाटक राहायला अर्थ आहे, नाही तर तो सारखा आंघोळ करणं पण व्यर्थ आहे. म्हणलं बरं चला आता. मग डेअरीवरती दूध वगैरे टाकून आलो तो स्टँडवर बसायला मित्रांनो. स्टँडवर आहे ना आपली वैभव शेठ गाडी भरून येत होते, त्याच्यामुळे बसलो होतो वाट बघत तिथं. तेवढ्यात तो आला, मग बसलो गाडीत येऊन. गाडी बिडी भरून आणली होती वैभवनी. वैभव शेठची व्हिडिओ काढत होतो, त्याला म्हटलं 2 बोटं नंतर दाखव, पुढं गाडी चालवा आधी. फार जंगलातून चाललो होतो, कुठं साईड पाहिली होती काय माहिती यांनी. चाललो होतो गाडी घेऊन हळूहळू. आजपासून दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या, लहान पोरांच्या शाळा चालू झाल्या मित्रांनो. तुमच्या झाल्या का नाही अजून कमेंट करून नक्की सांगा. निखिल सदगिरीचं तर काही कॉलेज चालू आहे ना, तुमचं झालं असेल तर बघा. रस्त्यात मेंढ्या चालल्या होत्या, वैभवला म्हणलं टाक एखादी गाडीत चला आपल्या. तो म्हणतो गाडी भरेल एमटी असली का मग नेऊ आपण, थांब. तेवढ्यात बघतो तो काय आपल्या गाडीचं गेलं डिझेल संपून. मग आलतो पंपावर. गावाकडच्या लोकांचे लय हाल राहते मित्रांनो, त्यांना बसशिवाय दुसरा पर्यायच नाही राहते इकडे तिकडे जायला. आपल्या तरी बरं आहे मस्तपैकी, कोणत्या गाडीने जाता येते कुठं पण बसनी फिरायला पण तेवढीच मजा येते बघा मित्रांनो. आणि हा त्या गाड्या ना आपले उद्योग सांगले आलते गावात, त्याच्यासाठी जमा झालते एवढे. आजच्यासाठी एवढंच मित्रांनो. चला भेटू पुढच्या व्हिडिओत लवकरच. तोपर्यंत लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, मिस्टर निकला फॉलो करा आणि चला.